नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्टोरी चॅनलमध्ये। आजची गोष्ट आहे एक आई आणि मुलाची। घरकामात काम करणाऱ्या मावशींचा मुलगा 20 वर्षांनी त्याच घराचा जिल्हाधिकारी बनून परत आला। मित्रांनो, माणसाची ओळख त्याच्या कपड्यांनी किंवा परिस्थितीने होत नाही, तर त्याच्या कष्टांनी आणि संस्कारांनी होते। आजची कथा अशाच एका मुलाची आहे। एक श्रीमंत कुटुंबात लता नावाची मावशी अनेक वर्षांपासून घरकाम करत होती। तिचा मुलगा समीर लहानपणापासून आईसोबतच त्या बंगल्यात यायचा। आई काम करत असताना तो एका कोपऱ्यात शांत बसून अभ्यास करायचा। एक दिवस घरातील काही पाहुणे आले। त्यांनी समीरकडे पाहून हसत विचारलं, अरे, तूही मोठा होऊन आईसारखंच काम करणार आहे का? समीर काहीच बोलला नाही, पण त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं। तेव्हा त्या घरातील आजोबा समीरच्या जवळ आले आणि म्हणाले, बाळा, लोक काय बोलतात हे ऐकू नकोस, अभ्यास कर। एक दिवस हेच लोक तुझ्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवतील। त्या एका वाक्याने समीरच्या आयुष्याला दिशा मिळाली। त्याने दिवस रात्र अभ्यास केला। आईने स्वतः उपाशी राहून त्याची फी भरली। अनेकदा ती रात्री उशिरापर्यंत दुसऱ्यांच्या घरी काम करायची, पण मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी होऊ दिलं नाही। वर्ष सरली। समीरने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आणि जिल्हाधिकारी झाला। काही महिन्यांनी त्याच गावात नवीन जिल्हाधिकाऱ्याचं स्वागत आयोजित करण्यात आलं। कार्यक्रम ज्या बंगल्यात होता तिथेच त्याची आई अनेक वर्ष काम करायची। मोठ्या गाडीतून समीर उतरला। सर्वजण टाळ्या वाजवत त्याचं स्वागत करू लागले। समीर थेट स्वयंपाकघरात गेला, जिथे त्याची आई अजूनही काम करत होती। तो तिच्या पायांवर नतमस्तक झाला आणि म्हणाला, आई, मी आज जिल्हाधिकारी झालो नाही, आज तुझे कष्ट जिंकले। लता मावशी रडू लागली। त्या घरातील आजोबा हसत म्हणाले, मला माहिती होतं हा मुलगा एक दिवस खूप मोठा होईल, पण ज्यांनी कधी समीरची थट्टा केली होती ते मात्र लाजून मान खाली घालून उभे होते। समीर त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुमच्यामुळे मला कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली। आज माझ्या मनात कोणाबद्दलही राग नाहीये। हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। त्या दिवसापासून त्या गावात प्रत्येक मुलाला एकच शिकवण देऊ लागली, गरिबी ही कायमची नसते, पण चांगले संस्कार आयुष्यभर माणसाला मोठे बनवतात। तर मित्रांनो, ह्या गोष्टीची शिकवण ही आहे, कोणाच्याही परिस्थितीची थट्टा करू नका। आज जो संघर्ष करतो तो उद्याच्या यशाच्या शिखरावरती असू शकतो। माणसाची खरी श्रीमंती त्याच्या मेहनतीत आणि संस्कारात असते। तर मंडळींनो, तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ, आजची माझी ही गोष्ट कशी वाटली ही मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।